की स्वच्छतेचं सूचना देते, पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या घरी ज्या घंटागाड्या येतात त्या घंटागाड्यांमध्ये जर आपण कचरा टाकला तर तो कचरा तुम्ही म्हणजे तो बाहेर दिसणार नाही. तर सगळ्यांनी ती पण काळजी घ्यायची. तुमच्या संपर्कातले काही लोक असतील जे नालीमध्ये कचरा टाकतात किंवा चौकात टाकतात किंवा एखाद्या ओपन स्पेसवर टाकतात, तर तो कचरा त्यांना टाकू नका असं तुम्ही पण आणलं पाहिजे. कारण हे आपलं एकाने करायचं दुसऱ्याने कचरा करायचे, आम्ही कचरा साफ करायचा आणि अनेक प्रमाणे टाकायचा, तर ते पण बरोबर नाही. हे तुम्हाला विनंती आहे की घंटागाडी येत असेल तर त्याची तक्रार करा तुम्ही, पण घंटागाडी आली तर घंटागाडीमध्येच कचरा गेला पाहिजे. त्याशिवाय घरातला कचरा बाहेर काढूच नका, तर आपलं शहर स्वच्छ राहणार आहे. त्यानंतर निवडणुकीविषयी सांगितलेली सूचना पण मी बघते, त्याविषयी काय करता येईल. आता सध्या जर आपण तो खड्डा होता ज्यामुळे ॲक्सिडेंट होत होते, तो चमनचा तो बदललेला आहे. आणि त्यानंतर आपलं पोर्ट शिफ्टिंगचं जे टेंडर आहे त्याचं वर्क ऑर्डरच्या स्टेजमध्ये आहे, ते लवकरच काम सुरू होईल. त्यानंतर आता बाकीचे पाण्याची व्यवस्था तुम्ही म्हटलं होतं, तर ते गाडी लावता येते की जास्त असू बघते मी जसं पाणी बघायला सांगते. आणि आपल्या वेगवेगळ्या जयंती आहेत या महिन्यामध्ये, त्या सर्व महापुरुषांना माझं अभिवादन आणि आपल्या सर्वांना पण त्या जयंतीच्या आणि जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी दिनकर घेवंदे, सर्वधर्मीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव जयंतीचा अध्यक्ष. गत 16 वर्षापासून आपल्या जालना जिल्ह्यामध्ये संविधान कार्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम होतो. सर, आज शांतता कमिटीची बैठक घेण्यात येईल, काय सूचना करणार? येणारे सणोत्सव म्हणजे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच उद्या हनुमान जयंती आणि इतर पण सारे सणोत्सव सुरू आहे. त्या बॅकग्राऊंडवर आज जालन्यामध्ये शांतता कमिटी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व नागरिकांकडून काही प्रशासनाला सूचना देण्यात आलेली आहे. काही रस्त्यावरचे खांब्याचे इश्यू आहे, ताराचे इश्यू आहे MSEBीचे, त्याची संबंधित डिपार्टमेंट नोंद घेतलेली आहे आणि त्यावर कारवाई ते जयंती मिरवणूकच्या अगोदर करणार आहे. तसेच सर्व नियोजन समितीकडून सर्व नागरिकाला शांततामध्ये ही सर्व प्रोग्राम करण्याचे आवाहन करण्यात आलेला. प्रशासनाच्या वतीने, पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या अनुषंगाने सर्व आम्ही खबरदारी घेत आहोत. सर्व मिरवणूक आणि यामध्ये चोख बंदोबस्त लावून सर्व शांतता राहील यांचा मला खात्री आहे. तरी जर कोणी येऊन निघता डुबता काही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी पुरेसा बंदोबस्त आणि फोर्स आम्ही ठेवलेली आहे. जो जुने वर्षामध्ये 5 वर्षामध्ये गुन्हे पार्श्वभूमी असे या प्रोग्रामचे निमित्तानं झालेले आहे, त्याच्यावर स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्रतिबंधक कारवाई सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्या दिवशीसाठी हद्दपार करणार आहोत. आणि सर्व सण उत्सव हसीखेळीच्या वातावरणामध्ये पार पडतील याची आम्हाला गवाही आहे. आणि जर कोणी त्याच्यामध्ये काही एकत्रितपणे येऊन काय प्रयत्न केला तर त्याला कारवाई करण्यासाठी पण पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे. सर्व रूटवर ड्रोनपासून सर्व कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सर्व लाईटची व्यवस्था वगैरे सर्व नियोजन पोलिसांनी केलेलं आहे. सर, त्या दिवशी मद्य विक्री वगैरे केली जाते, त्याच्यावर काही प्रकरण घडलं? मध्ये ड्राय डे करू शकतात का त्या दिवशी, त्याबद्दल मी माननीय कलेक्टर साहेबाशी बोलतो आणि एक्साईज सुप्रिटेंडंटशी. तसेच जर कोणी असे इलिगल हातभट्टी वगैरेवाले जो लोक आहे त्याला पण हद्दपार करण्याची सूचना सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे. सो त्या दिवशी ते हद्दीमध्ये राहिले.